दृष्टांतवधूवरान करणे दोघे करा ही उभी वाजंत्रे बहुबल बलान करणे लक्ष्मी पते मंगलम शिवमंगल सावधान चिरमुरे वाटोक सांगतात वाजा रे तुळशीच्या लग्नाच्या आधी सगळ्यात पहिली आपण तुळस मस्तपैकी धुवूया. ही ऑलरेडी थोडीशी धुवून झाली आहे, तर आता व्हिडिओसाठी परत धुवूया. अरे नाही ये फ्रेममध्ये काय नाही होणार ये. दिस इज द रियालिटी ऑफ व्लॉग. तसं नाही, धुवून झाली आहे थोडीशी, तर आता तिच्यावरती थोडंसं अजून पण थोडीशी मळ राहते ना, तिचं थोडंसं फिनिशिंग करूया तिचं मस्तपैकी. व्यवस्थित त्याच्यावरची धूळ निघाली ना की मग तेवढाच कलर त्याच्यावरती चांगला बसणार. मग चला थोडंसं जरा फिनिशिंग करूया तिचं. हे आता हिचं फाउंडेशन ना थोडं तरी दिसतंय लाईट कलरचं, नाहीतर तुम्ही धुवायच्या आधी बघितलेलात ना तर एकदम काळं काळं झालेलं सगळं. नमस्कार मित्रांनो, तुळस धुवून झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे रंगकामाची. तर रंगकामाला आता मी सुरुवात करतो. मागच्या वेळी तुळस धुताना माझ्यासोबत माझा भाऊ पण होता, पण आता ही अख्खी तुळस आता मला एकट्यालाच रंगवायची आहे, कारण तो आता आपल्या कामानिमित्त गोव्याला गेला आहे. म्हणजे तो गोव्यालाच असतो कामाला. तर तसं बघाल ना तर तसं जास्त काही काम नाही आहे, कारण गेल्या वर्षी आम्ही ही रंगवलेली आणि मी ह्या रंगवण्यासाठी ना ऑइल पेंट वगैरे नाही, ॲक्रेलिक कलरचा वापर करतो. तर तुम्हाला दाखवतो मी ॲक्रेलिक कलर वगैरे कसे असतात. आणि हे बघा, जास्त तसं काही काम नाहीच आहे मला, म्हणजे बऱ्यापैकी कलर अजून तसे टिकून आहेत. फक्त जरा जरा म्हणजे इथे वगैरे कलर्स निघाले आहेत ना, ते फक्त मला टचअप द्यायचं आहे थोडक्यात. आणि वर फक्त एक सगळ्यांवर ओव्हरऑल एक वॉश मारेन कलरचा. रंग मिक्स करण्यासाठी ही जुनी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करणार आहे. खरं तरी तुळस वगैरे रंगवण्यासाठी ऑइल पेंटचा वापर केला जातो, पण माझ्याकडे ना हे आर्टिस्ट ॲक्रेलिक कलर आहेत. हे बघा, इथे तुम्हाला लिहिलेलं दिसेल की आर्टिस्ट ॲक्रेलिक कलर म्हणून. हे कलर्स मी मुंबईला आर्ट कॉलेजला शिकत असताना घेतलेले, कारण खरं तर यांचा वापर प्रॉपर पेंटिंग करण्यासाठी केला जातो. म्हणजेच कॅनव्हास पेंटिंग असेल, तसेच नॉर्मल पेपरवर पण हे रंग पेंटिंग करण्यासाठी यूज केले जातात. पण या कलरची खास गोष्ट म्हणजे हे वॉटरप्रूफ असतात, त्यामुळे हे वॉल पेंटिंग करण्यासाठी पण वापरले जातात. म्हणूनच मी हे कलर दरवर्षी तुळस रंगवण्यासाठी पण वापरतो. जेव्हा पण मला पेंटिंग करायची इच्छा होते तेव्हा मी हे कलर्स माझ्या पिटाऱ्यातून बाहेर काढतो. तसेच त्यासोबत हे काही ब्रश पण मी खास वॉल पेंटिंगच्या कामासाठी वेगळे राखून ठेवले आहेत. चला तर मग आता आपण रंगकामाला सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा जेव्हा ही तुळस रंगवलेली ना मी, तेव्हा पण ॲक्रेलिक कलरनेच रंगवलेली. त्याच्या आधी त्याच्यावर त्यांना ऑइल पेंट मारलेला होता, त्या ऑइल पेंटवरती मी ॲक्रेलिक कलर चढवला. तर ॲक्रेलिक कलरने रंगवताना माझ्या डोक्यात पहिल्यांदा विचार आलेला की हे कलर याच्यावर चालतील नाही चालतील, कारण ही तुळस कशी पावसात बाहेर भिजत असते ना, तर मग हे कलर याच्यावर टिकतील की नाही टिकतील. मग नंतर म्हटलं एक रिस्क घेऊन बघितली, म्हटलं मारून बघूया जे काय होईल ते. पण हे त्याच्यावर टिकले उलट मस्त. जसे ऑइल पेंट कलर टिकून राहतात ना, तसे हे कलर पण एकदम व्यवस्थित टिकून राहिले त्याच्यावरती. या कलरच्या शेड वगैरे जास्त काही मी बदलत नाही, त्या कलरवर त्याच कलरची शेड ना ओव्हरलॅप करत राहतो आणि मग तेवढाच कलर ना तो एकदम पक्का होत जातो आहे तिथे. कारण कसं आहे माहिती आहे, ते ऑइल पेंट आणणार एवढा आणि मग नंतर तो फुकट जातो ऑइल पेंट, कारण घरात कशाला यूज होत नाही. म्हणून मी ॲक्रेलिक कलर आणलेले. कसं आहे, मग मला पण त्याचा काहीतरी वापर होतो ना करता, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून. माझं तर जास्त करून तसं कम्प्युटरवरच काम असतं ग्राफिक डिझायनिंगचं, त्यामुळे असं थोडं हँडवर्क वगैरे कमी झालं आहे. कलर मिलरमध्ये थोडंसं कमी काम करतो. मग हे कधीतरी अशी तुळशीचं लग्नाला वगैरे हे असं तुळस रंगवा आणि काहीतरी धंदे काय असलं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करा, त्यामुळे थोडीशी हौस भागून घ्यायची आपली.
कमळ आपलं रंगवून झालेलं आहे. अच्छा, मस्त मट्ट 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 प्रकारे झालेलं आहे. असे जरा ब्रशचे स्ट्रोक जरासे व्यवस्थित मारायचे, म्हणजे ना हे वाकडे तिकडेचे वाकडे असे व्यवस्थित असे ब्रशचे स्ट्रोक मारायचे इकडून तिकडे असे. जसा या पाकळ्यांचा फ्लो आहे ना तसा स्ट्रोक मारायचा. असा झालेली आहे, ऑलमोस्ट झालेली आहे. तुळस कंप्लीट रंगवून झाली आहे, म्हणून पहिलं तुम्ही हिचं सिनेमॅटिक शूट बघा आणि नंतर आपण डायरेक्ट तुलसी विवाहाच्या दिवशी भेटू. चला. नमस्कार मित्रांनो, आज आहे तुलसी विवाह. खरं तर तुलसी विवाह शब्द ना खूप जास्त सोज्वळ वाटतो, कारण आमच्या मालवणी भाषेत आम्ही तुळशीचं लगीन असंच म्हणतो. म्हणजे असे इकडे बोलवताना पण म्हणतात की ए आमच्याकडे लग्न गे रे, अरे आमच्याकडे तुळशीचं लग्न गे रे, असं आम्ही तुळशीचं लगीन असंच म्हणतो. तर आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे आणि नेहमीप्रमाणे मीच बसतोय पूजेला. तर मी धोतर वगैरे आज काही नेसलं नाही, मी सिंपल कुर्ताच घातला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तुळस पण मस्तपैकी एकदम नटून थटून रेडी झालेली आहे. गोंडे वगैरे मस्तपैकी लावले आहेत तिला. तर आता काही वेळात भटजी येतील तेव्हा आपण पूजेला सुरुवात करू. डोक्याला आपल्या पिंजर लावून घ्यायच्या. वांगम लक्ष्मी बघूया, लक्ष्मी घालतात कमला पण जाईल. आत्मन करायचं. ओम केशवाय महानारायणाय मा गोविंदाय मा विष्णू मा मंत्र विक्रम. नाव काय? अनुराग. अनुराग नामना हात जोडायचे. अनुराग आरोळकर नामना हा मम आत्मना पुराण फलप्र अस्माकं सर्वेषां कुटुंबानां परिवारणा क्षेमासरी अभय आयु आरोग्य फलप्राप्त येतं. प्लवनाम सर्वे दक्षिणायने शरद ऋतुः कार्तिकमासे शुक्लपक्षे. नैवेदयामि ओपसर्ज ओम प्राणाय नमः. पंचामृत गोविंदा गोविंदा लग्नगटी समीपनवरा घेऊनिया वागरा गुरुयोक्ते मधुपर्क पूजन करा. अंतस्पटा ते धरा दृष्टांत वधूवरान करणे दोघे करा. ही उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे लक्ष्मी पते मंगलम शिवमंगल सावधान. चिरमुरे वाटोक सांगतात. मजा आहे रे. अनुराग दादा भात कापणीवरचा ब्लॉग खूप छान होता, मी पाहिला व लाईक व शेअर